नमस्कार मित्रांनो, एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपले सर्वांचं मनपूर्वक स्वागत. इयत्ता 12वी भूगोल या विषयाच्या संदर्भातील नकाशावरील प्रश्न आज आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. कोणते महत्त्वाचे प्रश्न आहेत नकाशावरती पहा. दक्षिण अमेरिका खंडातील विरळ लोकसंख्येचा प्रदेश तो तुम्हाला नकाशात दाखवता येणं अपेक्षित आहे. लोकसंख्या संक्रमण सिद्धांतातील दुसऱ्या टप्प्यातील आफ्रिकेतील देश. आता इथं कोणताही देश चेंज केला जातो आणि संक्रमणाचा टप्पा चेंज केला जातो. चौथ्यात कोणते तुमचे जर पाठ असतील तर त्या जगातल्या देशांचा भाग तुम्हाला दाखवता येऊ शकतो. तर त्यासाठी ते पाठांतर महत्त्वाचे लोकसंख्या संक्रमण सिद्धांताचे. तिसरं आहे महाराष्ट्रातील प्रमुख प्रशासकीय शहर. नमस्कार मित्रांनो, एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, इयत्ता 12वी भूगोल या विषयाच्या बोर्ड परीक्षेत विचारला जाणारा नकाशावरील जो प्रश्न आहे त्या प्रश्नाच्या संदर्भातील महत्त्वाचे प्रश्न आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. कमी वेळेमध्ये तुम्हाला जास्त मार्क मिळून जातो आणि परफेक्ट जर तुमचे काही घटक क्लिअर असतील तर नक्कीच तुम्हाला याच्यातले पैकीच्या पैकी मार्क देखील मिळतात. तर इथं महत्त्वाचे प्रश्न कोणते असणार आहेत त्याच्यावरती आपण फोकस करूयात. सुरू करूयात. नकाशात कोणते घटक तुम्हाला दाखवायचे. ऑस्ट्रेलियातील जास्त लोकसंख्येचा प्रदेश तो माहिती पाहिजे आणि त्याचं ठिकाण पण माहिती पाहिजे. भारतातील लिंग गुणोत्तर सर्वाधिक जास्त असणारं राज्य कोणतं राज्य आहे ते माहिती असलं पाहिजे तर दाखवता येईल. तिसरं आहे हुर औद्योगिक क्षेत्र. फार वेळा विचारलं गेलेलं आहे परीक्षेला. पंचमहासरोवरांजवळील औद्योगिक क्षेत्र. पाचवा आहे सुएज कालवा. 6 सहारा वाळवंट किंवा जगातील सर्वात मोठे वाळवंट एकच भाग आहे तो. प्रश्न काय विचारलं त्याच्यावर डिपेंड आहे. दोन्हींचंही तुम्हाला माहिती असायला पाहिजे. चहा निर्यात करणारा प्रमुख देश. 8 जपानमधील एक प्रमुख औद्योगिक शहर. त्यानंतर तांबडा समुद्र व भूमध्य समुद्र यांना जोडणारा कालवा. हिंदुस्तान लिव्हर निगम यांचे मुख्यालय. मुंबई बंदर किंवा मुंबई महानगर. 4 जगातील सर्वात जास्त आयुर्मान असणारा देश. 5 दक्षिण अमेरिकेतील पर्वतीय प्रदेश. 6 भारतातील पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण जास्त असलेले राज्य. 7 पनामा कालवा किंवा पनामा सामुद्रधुनी. त्यानंतर नाईल नदीचे खोरे हे पण तुम्हाला दाखवता येणं अपेक्षित आहे. त्यानंतर पहा रॉकी पर्वतीय प्रदेश. ऑस्ट्रेलियातील विरळ लोकसंख्येचा प्रदेश. लोकसंख्या संक्रमण सिद्धांतातील 5व्या टप्प्यातील देश. अमेरिकेची संयुक्त संस्थानांमधील महाकाय नगर कोणतं आहे. न्यूयॉर्क आहे. ते असं तुम्हाला माहिती असेल तर मग ते दाखवता येईल. अरबी समुद्रातील खाणकाम क्षेत्र मुंबईच्या बाजूला असलेलं. 2 खंडांदरम्यान वाहतूक करणारा लोहमार्ग ट्रान्स सायबेरियन लोहमार्ग. सर्वात कमी लोकसंख्येचे गुणोत्तर असणारा देश संयुक्त अरब अमिराती. त्यानंतर आहे डॉगर बँक मत्स्य क्षेत्र. त्यानंतर पहा दक्षिण आफ्रिकेतील एक औद्योगिक प्रदेश किंबर्ले. आता विचारलं नाव असं तर ते दाखवता यायला हवं किंवा मग ते तुम्हाला डायरेक्ट दाखवता येणं पण गरजेचं आहे. जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश. 3 संयुक्त संस्थानातील गवताळ प्रदेश. 4 आशियातील सर्वात जास्त आयुर्मान असलेला देश. 5 युरोप आफ्रिका व आशिया खंडांना जोडणारा कालवा. त्यानंतर दक्षिण अमेरिकेच्या उत्तरेकडील प्रमुख औद्योगिक देश. 7वा आहे उत्तर अटलांटिक महासागरातील कमी लोकसंख्येचे बर्फाच्छादित बेट. त्यानंतर दक्षिण अमेरिका खंडातील विरळ लोकसंख्येचा प्रदेश. लोकसंख्या संक्रमण सिद्धांताच्या दुसऱ्या टप्प्यातील आफ्रिकेतला देश. त्यानंतर महाराष्ट्रातील प्रमुख प्रशासकीय शहर.
4 आहे ऑस्ट्रेलियातील पशुपालन क्षेत्र. 5 आहे आशिया खंडातील मासेमारीत अग्रेसर असलेला देश. त्यानंतर पहा केप ऑफ गुड होप जलमार्ग आणि सौदी अरेबियाचे पठार. तर एकंदरीत अशा पद्धतीने हे जे काही घटक आहेत हे घटक तुमचे परफेक्ट असणं गरजेचं आहेत. करून ठेवा. याच्यावरती मी नंतर एक स्लाईडमध्ये ॲक्च्युअलमध्ये हे सगळे घटक दाखवलेली जी स्लाईड आहे नकाशातली ती पण तुम्हाला परीक्षेच्या आधी त्या दिवशी अपलोड केली जाईल. परीक्षेच्या दिवशी म्हणजे तुम्ही जाता जाता त्याच्यावरती नजर टाकून गेलात तर परीक्षेला बसल्या बसल्या तुम्हाला त्याची माहिती आठवेल. चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूया. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.